नमस्कार सर्वांना, सीमाज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण वेगवेगळ्या प्रकारचे पराठे बनवून खातो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे नान बनवतो. तसंच पौष्टिक असा प्रकार म्हणजे मेथी थेपला किंवा मेथीची पोळी. तर आता पाहूया कृती. इथं मी मोठे 4 चमचे एवढे कणिक घेते आणि जर तुम्हाला यामध्ये हवं असेल तर तुम्ही यामध्ये बेसन पिठाचाही वापर करू शकता. पण मी हे थेपले आहेत ते मी फक्त कणिकेमध्ये बनवणार आहे आणि यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली अशी बारीक चिरलेली मेथीची भाजी आहे, ती यामध्ये मी 1 वाटी एवढी घेतलेली आहे. आणि यामध्येच आपल्याला सर्व प्रकारचे गरम मसाले घालायचे. तर इथं मी घालते धनापूड 1 चमचा, जिरेपूड 1 चमचा, मीठ मी 1 चमचा घातलेला आहे. 2 चमचे एवढे मी लाल पूड घातलेली आहे. 1 चमचा मी हळद घालते आणि ओवा जो आहे तो मी 1.5 चमचा घेतलेला आहे. आणि हा जो ओवा आहे तो घालताना आपण हातावर चोळून घ्यायचा आहे. असं केल्यामुळं काय होतं की आपण जो पदार्थ बनवणार आहे त्याला स्वाद छान येतो. आणि यामध्येच मी घातलेला आहे 1 चमचा एवढा गरम मसाला. जेव्हा तुम्ही कोणत्याही भाज्यांचे जेव्हा पराठे बनवता त्यावेळेस आपण जी भाजी धुवून घेतलेली असते त्यामुळे ती भाजी जी आहे ती थोडी ओलसर अशी असते. त्यामुळे तुम्ही पराठ्याचं पीठ जेव्हा मळता त्यावेळेस त्यामध्ये थोडं थोडं असं पाणी घालून आपल्याला हे मळून घ्यावं लागतं. आणि हे जे पीठ आहे हे आपल्याला घट्ट असं ठेवायचं आहे, जेणेकरून आपण जे मेथीचे थेपले बनवणार आहे ते छान पातळ असे लाटले जातील. आणि यासाठी आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ते घट्ट असं मळून घ्यायचं आहे. आता भाज्या जास्त प्रमाणात जेव्हा उपलब्ध असतात त्यावेळेस आपण भाज्यांचे वेगवेगळे प्रकार जसे बनवतो. त्यामध्ये हा मेथीचा थेपला किंवा मेथीची पोळी आहे तीही खायला छान आणि पौष्टिक अशी आहे. जर तुम्हाला 30 भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही हा असा पर्याय निवडू शकता. किंवा नाश्त्यासाठीही तुम्ही हा वेगळा प्रकार असा तयार करू शकता. आणि इथं मी जे पीठ आहे हे घट्ट असं मळून घेते. आणि हिरव्या पालेभाज्या ज्या आहेत त्या जीवनसत्वांनी भरपूर अशा असतात, त्यामुळे त्या सतत आपल्या खाण्यात असणंही गरजेचं असतं. त्यामुळे आपलं शरीरही व्यवस्थित राहण्यास मदत होते. साधारणपणे 5 ते 6 मिनिटात आपली ही जी कणिक आहे ती मळून होते. ते मेथीचे थेपल्याची जी कणिक आहे ती मळून झालेली आहे. आणि याला आपल्याला चमचाभर तेल लावून घ्यायचे आणि हे अर्ध्या किंवा 1 तासासाठी झाकून ठेवायचं आहे. म्हणजे पीठ छान भिजलं की आपल्याला जे पराठे आहेत ते छान असे लाटता येतात. एवढ्या मेथीच्या थेपल्याच्या कणकीमध्ये साधारणपणे 4 ते 5 एवढे मेथी थेपले आपले तयार होतात. आणि इथं मी छोटा गोळा घेतलेला आहे आणि त्याला पीठ लावून आपल्याला तो गोलसर आकारामध्ये पातळ असा लाटून घ्यायचा आहे. जेव्हा आपण मेथीची मठरी बनवतो त्यावेळेस आपण मेथीची जी भाजी आहे ती थोडी आपण तयार करून घेतो किंवा कढईमध्ये थोडी शिजवून घेतो. तसं न करता यामध्ये आपण कच्च्या मेथीचा वापर केलेला आहे. त्यामुळं आपण जो हा मेथी थेपला बनवतोय तो पौष्टिक असा तयार होणार आहे. आणि जेवढा तुम्ही हा पातळ लाटाल तेवढा हा चवीलाही छान लागतो आणि खायलाही छान लागतो. तर इथं माझा जो पराठा आहे तो लाटून झालेला आहे आणि आपण आता तो भाजून घेणार आहोत. यासाठी गॅसवर आपल्याला एक तवा जो आहे तो गरम करत ठेवायचा आहे आणि हा मेथी थेपला आहे तो आपण तव्यावर भाजून घेणार आहोत. जसे मेथीचे खाकरे हे बनवले जातात, पण मेथीचे खाकरे हे आपण पातळ अगदी लाटून घेऊन नंतर ते आपण बारीक गॅसवर भाजले जातात. तसेच हे थेपले जे आहेत ते आपण थोडा मोठा गॅस करून भाजले तरीही चालू शकतं. इथं मी तव्यावर थोडं तेल घालते आणि ते तेल आपल्याला तव्याला सर्व बाजूनी लावून घ्यायचं आहे आणि त्यावर हा मेथीचा पराठा आहे तो भाजण्यासाठी ठेवायचा आहे. आणि एकदा तवा जो आहे तो तापल्यानंतर आपल्याला बारीक गॅसवरच हा मेथी थेपला आहे तो छान असा भाजून घ्यायचा आहे. नाश्त्याला जेव्हा तुम्ही पोहे किंवा उपीट खाऊन कंटाळता त्यावेळेस छान असा पर्याय आणि पौष्टिकही असणारा हा जो मेथी थेपला आहे तो तुम्ही नाश्त्यासाठीही तयार करू शकता आणि त्याचा आस्वाद घेऊ शकता. इथं आपण मेथी थेपला जो आहे तो दोन्ही बाजूंनी खमंग असा भाजून घ्यायचा आहे. यासाठी तुम्ही तुपाचाही वापर करू शकता. इथं मी तेलाचा वापर केलेला आहे
आणि पाहू शकता तुम्ही छान असे माझे मेथी थेपले आहेत ते सर्व तयार करून झालेले आहेत. आणि वरून जेव्हा तुम्हाला खायला घ्यायचं आहे त्यावेळेस तुम्ही तुपाचा वापर केला तरीही चालू शकतो. आणि पौष्टिक असा असणारा आणि भरपूर तुपाचा वापर केलेला हा मेथी थेपला जो आहे तो तुम्ही दह्यासोबत किंवा सॉससोबत किंवा तुपासोबतही खाऊ शकता. या मेथी थेपल्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही तिखट मीठ आणि गरम मसाले जेव्हा वापरता त्यावेळेस तो चवीला खमंग असा लागतो आणि मेथीच्या भाजीमुळं तो पौष्टिकही असतो. आणि थंडीच्या दिवसात वारंवार खायला जाणारा हा पदार्थ तुम्हीही करून पहा. रेसिपी कशी वाटली सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा.